तर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत। वळूयात पावसाच्या बातमीकडे, कारण मुंबई आणि उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। परेल, दादर, माहीम, माटुंगा परिसरात मोठ्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि मुंबई उपनगरात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावते। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा 5 मिनिटं उशिरानं आहे। तर मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि सततच्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सध्या अंधेरी सबवे हा बंद करण्यात आलेला असून त्यावरील वाहतूक ही एसव्ही रोडवर वळवण्यात आलेली आहे। वाहनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। अंधेरी सबवे जो आहे पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणाची वाहतूक जी आहे ती एसव्ही रोड मार्गे वळवण्यात आली आहे। ही सकाळची आपण आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। मुंबईसह परिसरामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून रायगड परिसरात देखील रात्रीपासून पावसाच्या सरी बरसतात। रायगडमध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय। सकाळी 7 वाजता अंधारमय स्थिती असून पुढील काही तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। तर राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी तसंच पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि नाशिक, कोल्हापूर जिल्ह्याचा या ठिकाणी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पूर्व विदर्भामध्ये विजांच्या पावसाची आणि उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे।